पुण्यामध्ये MPSCच्या विद्यार्थ्यांचं रात्रभर आंदोलन सुरू होतं। IBPS आणि राज्यसेवा परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे उमेदवार आक्रमक झालेले आहेत। 25 ऑगस्टला IBPS आणि राज्यसेवा एकाच दिवशी परीक्षा होणार आहेत। पेपर पुढे ढकलण्याची या उमेदवारांनी मागणी केलेली आहे। तर MPSC आयोगाची रात्री 1:15 वाजता एक एक्सपोज समोर आलेली आहे। गट अ आणि गट ब ची जाहिरात 2 दिवसांमध्ये प्रसिद्ध करणार असं स्पष्टीकरण यावरती आयोगाने दिलेलं आहे। या समर्गामधील पूर्व परीक्षेचं आयोजन ऑक्टोबरमध्ये करण्यात येईल अशी माहिती सुद्धा आयोगाकडून देण्यात आलेली आहे। मात्र 25 तारखेला परीक्षा होणार आयोगाकडून जवळपास स्पष्ट करण्यात आलेलं आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी ज्ञानेश्वर सध्या पुण्यातनं आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, एकीकडे रात्रीपासून हे सगळे विद्यार्थी आंदोलन करतायत, अजूनही त्यांचं आंदोलन सुरू आहे, आणि दुसरीकडे आयोगाकडून यावरती एक्सपोज करण्यात आले, ज्यातून स्पष्ट होतंय की 25 तारखेला परीक्षा होणारच आहे। गुरुप्रसाद, काल रात्री 8 वाजता हे आंदोलन MPSCच्या विद्यार्थ्यांचं पुण्यात नवी पेठेमध्ये सुरू झालं। आता सकाळचे 8 वाजता आहेत, 12 तास झाले हे विद्यार्थी या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत। त्यांचं हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। IBPSची परीक्षा जी 25 तारखेला आहे त्यासोबतच त्याच दिवशी MPSCची देखील परीक्षा आहे। तर एकाच दिवशी 2 परीक्षा आल्यामुळं MPSCची परीक्षा पुढे ढकलली जावी असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। आणि त्यासोबतच कृषीच्या ज्या जागा आहेत त्या या 25 तारखेला होणाऱ्या परीक्षेत किंवा ज्या वेळी या MPSCच्या परीक्षा होतील तेव्हा त्या देखील एकत्र परीक्षा व्हाव्यात असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। आयोगानं काल 1:15 वाजताच्या दरम्यान 1:15 वाजताच्या दरम्यान जे ट्विट केलं त्यातून असे संकेत मिळत आहेत की 25 तारखेला होणारी जी परीक्षा आहे ती तशीच होईल, ती पुढे ढकलली जाईल असं दिसत नाही। ज्या कृषीच्या वेगळ्या 258 जागांचा विषय आहे तो याच परीक्षेमध्ये होईल असं दिसत नाही। त्याच्यासाठी ऑक्टोबरमध्ये स्वतंत्रपणे परीक्षा घेऊ असं आयोगाकडून सांगितलं जातंय। आणि या सगळ्या घटनांच्या निषेधार्थ म्हणून, विरोधात म्हणून हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। रात्री जे ट्विट आलं त्यानंतर तुमची आता काय भूमिका आहे? असं दिसतंय की 25 तारखेला पेपर होतील, कृषीचे जे पेपर आहेत ते वेगळे होतील असे संकेत मिळतील। नाही, सर्वात सोपी आणि एकदम म्हणजे कठीण अशी काही मागणी नव्हती। एकच मागणी होती आमची, 25 तारखेला जे 2 पेपर आहेत ते ओव्हरलॅप जे होत आहेत ते तुम्ही त्याला पुढे ढकलावं। पण जाणून बुजून जे आहेत आयोगाने म्हणजे, आणि ही मागणी काय आमची कालचीच नव्हती, ही मागणी 6 महिन्यापासून जे आहेत विद्यार्थी ज्या 2 मागण्या घेऊन चाललेल्या होत्या त्याच्यावर यांनी जाणून बुजून जे काल संध्याकाळी ट्विट केलं आणि त्या माध्यमातून हे पूर्ण आंदोलन चिघळण्याचं काम ह्या लोकांनी केलेलं आहे। आता पुढची काय भूमिका असणार आहे तुमची? नाही, आता जी विद्यार्थ्यांची मूळ मागणी होती की परीक्षा पुढे ढकलावी, कारण परीक्षा ओव्हरलॅप झाल्यात एकतर IBPS आणि राज्यसेवा, आणि परीक्षा ज्या आता तुम्ही रात्रीच्या नोटिफिकेशनचा उल्लेख केला त्यात त्यांनी असं दिलं की ऑक्टोबरमध्ये परीक्षा घेऊ, तर राज्यसेवाच ऑक्टोबरमध्ये घ्या आणि त्यात कृषीच्या जागा ॲड करा। सोपं आहे, सरळ आहे। सरकारलाही अडचण नाही, आयोगालाही अडचण नाही, विद्यार्थ्यांनाही अडचण नाही। पण आता असं दिसतंय की 25 तारखेला परीक्षा होतील तसे संकेत मिळत आहेत, कारण जर परीक्षा पुढे ढकलल्या जाणार असत्या तर तसं नोटिफिकेशन काल जे ट्विट आलं त्यात आलं असतं। याच्या अगोदरही एका दिवसात वनडे म्हणजे परीक्षा केंद्रावर गेल्यावर परीक्षा रद्द झाल्याचा आपला इतिहास आहे। मुळात रात्री सुवर्णा खरात मॅडमचं आणि माझं बोलणं चालू होतं नोटिफिकेशनच्या अगोदर, पोलिसांच्या माध्यमातून त्यांनी कॉल लावून दिला। मी त्यांना त्याही अडचणी सांगितल्या होत्या की काय होणार आहे। दुसरं महत्त्वाचं, रात्री जे नोटिफिकेशन काढलं ते तांत्रिकदृष्ट्या चुकीचं आहे, कारण कृषी हा राज्यसेवा अंतर्गत येणारा एक संवर्ग आहे। असे 33 संवर्ग असतात, त्यातला एक तो संवर्ग आहे, त्याला वेगळा करता येत नाही, कारण स्कीम ऑफ एक्झामचं ते व्हायलेशन होतं। मग त्यांनी जी स्कीम ऑफ एक्झाम दिलेली आहे त्याच्यात ते बाहेर पडतं, ते करता येत नाही, ते तांत्रिकदृष्ट्या अडकणार आहे। आपण बघतोय वेगवेगळे टेक्निकल मुद्दे आहेत। आयोग यावर काय भूमिका घेत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आंदोलन अजूनही सुरू आहे। काल रात्री 8 वाजता साधारण सुरू झालेलं आंदोलन आता सकाळचे 8 वाजलेत, 12 तास झाले हे सगळे विद्यार्थी या ठिकाणी बसून आहेत। आंदोलन त्यांचं सुरू आहे, बघावं लागेल सरकार, आयोग नेमकी काय भूमिका घेतली जाते का हे आपल्याला पाहावं लागेल। धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।